आज होता रविवार. मार्केटला जाऊन फ्रेश अशी सुरमई घेऊन आली आणि मुशी घेऊन आली. आता मुशी मला आवडते आणि सुरमई अमितला आवडते. त्यासाठी मी दोन्ही मच्छी घेऊन आली. छान वॉश करून त्याला मॅग्नेट केलं. मॅग्नेट करण्यासाठी त्याला अगोदर लिंबू लावून घेतला. लिंबानंतर मीठ लावलं आहे. आवश्यकतेनुसार हळद, लाल तिखट मसाला. आता हा जो लाल तिखट मसाला आहे तो मी मालवणी तिखट मसाला वापरते आणि दुसरा कुठलाही मसाला टाकत नाही. आवश्यकतेनुसार मसाला टाकल्यावरती थोडंसं आघळ टाकलं. हे कोकमाचं पाणी आहे. त्याने मच्छीला टेस्ट छान येते. आणि थोडं अद्रक लसूणची पेस्ट केली. थोडं 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक खलबत्त्यात वाटून घेतलं आणि दोन्हीला समप्रमाणात हाफ स्पून टाकलं. छान असं मॅग्नेट करून घेतलं आणि थोडा वेळ म्हणजे एक साधारण अर्धा तासासाठी ठेवलं. मॅग्नेट होईपर्यंत सुरमईचा कालवण करायचं होतं. त्यासाठी मसाला घेतला आणि थोडासा कांदा टाकून तो मसाला फ्राय केला. मसाला मस्त फ्राय होईपर्यंत एका साईडला सुरमई फ्राय केली. कालवण एका साईडला शिजतच होतं. अगोदर सुरमई फ्राय करून घेतली आणि नंतर मुशी फ्राय केली. मुशी फ्राय होईपर्यंत राईस झाला आणि आम्ही बसलो जेवायला. या सगळी जेवायला.